केसीसी मॅथ क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लसावी आणि मसावी कसं करायचं। हे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसले त्या विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचा प्रश्न, एक तरी प्रश्न असतोच। त्यामध्ये आपल्याला लसावी व मसावी काढा असे। खाली दिलेल्या संख्येचे लसावी मसावी काढा। पहिली संख्या आपण एखादी संख्या घेऊ। एक्झाम्पल मध्ये 12 व 18 चा मसावी काढा। आता मसावी काढताना काय करायचं? मसावी काढताना पहिले दोन्ही संख्येचे अवयव काढून घ्यायचे। 12 चे अवयव काढून, 12 चे अवयव कसे पाडायचे? अवयव पाडताना ध्यान ठेवायचं आलेली संख्या ही फक्त प्राइम संख्या, मूळ संख्याच असावी, कसे अवयव पाडायचे? तर 12 चे अवयव पाड। 2 गुणिले 2 गुणिले 3 मल्टिप्लाय करून बघा। 2 टू द 4, 4 टू द 12 हे झाले। तिन्ही संख्या मूळ संख्या आहेत। दुसरा नंबर आहे 18। 18 चे पाडा। 2 गुणिले 3 6 झालं। 6 गुणिले 3 18। 2 3 जा 6, 6 3 जा 18 या प्रकारे त्याचं आलं 18। आता याच्यामध्ये आपला मसावी काढताना काय ध्यान ठेवायचं? फक्त समान समान अंक गुण करून घ्यायचे। याच्यामधला समान आणि याच्यामधला समान, इथला एक समान, इथल्या याच्या जोड्या करून घ्यायच्या। त्या दोन जोड्याचा मल्टिप्लाय करायचं। 2 × 3 मसावी काढा। मसावीचा अर्थच असा आहे सामायिक अवयवांचा, त्या संख्येमधील सामायिक अवयवांचा गुणाकार। त्या सामायिक अवयवांचा गुणाकार 2 × 3 6 म्हणजे 6। आता आपल्याला त्याच्यावरूनच लसावी काढायचे। लसावी काढताना काय करायचं? लसावी इज इक्वल टू, लसावी बरोबर आहे मसावी। मसावी घ्यायची आलेली आणि उरलेले असामायिक अवयव, असामायिक अवयव त्यामध्ये घ्यायचे। आता याच्यामध्ये मसावी किती आली आपली वरची? 6 गुणिले असामायिक अवयव बघा कोणते कोणते आहेत? पहिल्या याच्यामध्ये 2 आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये 3 आहे। झालं। आता यांचा गुणाकार करा। 6 गुणिले 2 12, 12 त्रिक 36 म्हणजे दिलेल्या दोन संख्येचा मसावी आला 6 व लसावी आला 36। या प्रकारे आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये हे गणित नक्की येतोच। तरी आपल्या चॅनलला पुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।